नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आजकाल खरं तर हेल्दी फूडबद्दल खूप अवेअरनेस क्रिएट केला जातो आणि आपणही हेल्दी फूड खातो. खरं तर कोरोनाने आपल्याला शिकवलं की आपली प्रतिकारशक्ती किती महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि पौष्टिक खाणं हे आपल्या निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. आणि या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यात जास्त जो पदार्थ खातो ते म्हणजे दूध. सकाळी उठल्यावर नाहीतर रात्री झोपताना आपण लहान मुलांना नाहीतर वृद्ध व्यक्तींना दूध प्यायला देतो आणि दिवसभरही आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ खात असतो. दूध हे पौष्टिक अन्न म्हणून ओळखलं जातं आणि आहाराचा एक आवश्यक भाग देखील आहे. खरं तर दूध हे पाककृती, धर्म, संस्कृती आणि अर्थव्यवस्था यांसारख्या भारतीय समाजाच्या असंख्य पैलूमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. आपण जर पाहिलं तर भारतामध्ये आपण गाय, म्हैस, शेळी, मेंढी, उंट अशा वेगवेगळ्या जनावरांपासून आपण दूध घेत असतो आणि जागतिक स्तरावर जर पाहिलं तर दूध उत्पादनामध्ये गायीचे योगदान हे सर्वाधिक आहे, म्हणजे 83% आहे. तसेच दुधापासून आपल्याला प्रोटीन, लॅक्टोज, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स, इम्युनोग्लोबिन्स, वाढीचे घटक आणि एन्झाईम्स यांसारखे विविध घटक मिळतात आणि हा एक कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे. आणि दुधाबद्दल जर बोलायला गेलं तर हा एकमेव असा घटक आहे जो आपला वाढ आणि विकासासाठी असलेले आवश्यक सगळे घटक या दुधामध्ये असतात. त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला जवळजवळ 3.5% प्रोटीन मिळतं. वेगवेगळ्या स्तनपान करणाऱ्या प्रजातींच्या दुधाची रचना ही खूप वेगळी असते आणि या दुधाचे योगदान भारताच्या अर्थव्यवस्थेमध्येही खूप जास्त आहे. जसं की जागतिक दूध उत्पादनामध्ये 24.64% योगदान हे भारताचे आहे आणि भारत हा प्रथम क्रमांकावर येतो. तसंच 2022-23 मध्ये देशाचे एकूण दूध उत्पादन हे 230.58 दशलक्ष टन होण्याचा अंदाज होता. दुधाचे उत्पादन आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत सर्व देशांमध्ये प्रथम आहे. बहुतेक दुधाचा वापर हा देशांतर्गत केला जातो, पण काही अंश हा निर्यात देखील केला जातो आणि दुधाचा वापर हा भारतात खूप आधीपासून करतात, म्हणजे त्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्यामुळे आपण थोडा त्याचा इतिहासही पाहूया. तर भारतीय उपखंडातील दुग्ध व्यवसायाचा इतिहास हा झेबू गुरांच्या पहिल्या पाळीव प्राण्यांपर्यंत म्हणजे सुमारे 8,000 वर्ष मागे जातो, ज्याचा उगम भारतात झाला असं मानलं जातं. सिंधू संस्कृतीच्या सुरुवातीला झेबू गुरे ही पूर्णपणे पाळली गेली होती आणि त्यांचा दुधासाठी वापर केला गेला. नैऋत्य आशियातील सर्वात महत्त्वाचे दुग्धजन्य प्राणी गुरेढोरे, मेंढ्या आणि शेळ्या हे लोकांनी प्रथम पाळले. पूर्वी दूध आणि दहीसह उकडलेले तांदूळ हे एक सामान्य अन्नपदार्थ होते. म्हणजे मधुपर्का म्हणजेच दही किंवा तुपासह मधाचे मिश्रण हे पाहुण्यांच्या स्वागतासाठी वापरलं जात होतं आणि याचप्रमाणे दूध हे वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठीही वापरत होते. ते पूर्वीच्या काळी लोक लोणीही बनवत होते आणि त्यामुळे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की आपल्या आरोग्यासाठी दूध हे किती महत्त्वाचं आहे. पण सध्या आपण दूध हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही हे सुद्धा ऐकतो आणि त्यामुळेच आपण सगळ्यात चर्चेचा विषय असलेला A1 आणि A2 मिल्क हे आज काय आहे ते पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊयात की A1 आणि A2 दुधामध्ये नक्की काय फरक आहे. तर तुम्हाला तर माहीतच असेल की गाईच्या दुधात 85% हे पाणी आहे आणि 15% हे सॉलिड पदार्थ असतात, जसे की फॅट, कार्बोहायड्रेट्समध्ये लॅक्टोज, मिनरल्स, प्रोटीन्स यांचे मिश्रण असते. दुधामध्ये 2 प्रकारचे प्रोटीन सगळ्यात जास्त आढळतात, ते म्हणजे व्हे प्रोटीन आणि कॅसिन आणि सुमारे 30 ते 35% कॅसिन हे बीटा कॅसिन आहे, म्हणजे 2 चमचे प्रति चतुर्थांश दुधाच्या समतुल्य हे बीटा कॅसिन आहे. ज्यामध्ये गायीच्या जीन्सद्वारे निश्चित केलेल्या अनेक जाती आहेत आणि या प्रकारांपैकी सर्वात सामान्य म्हणजे A1 आणि A2 प्रोटीन. त्यांना ज्या क्रमाने वैज्ञानिकांनी ओळखले होते त्याच क्रमाने नाव दिलेले आहेत. A1 आणि A2 मध्ये एकमेव फरक असा आहे की बीटा कॅसिन प्रोटीन बनवणाऱ्या 209 अॅमिनो ॲसिड्सपैकी एक म्हणजे प्रोलाइन हे A2 बीटा कॅसिनचे बनवणाऱ्या अॅमिनो ॲसिडच्या साखळीत 67व्या स्थानावर आढळते, तर A1 बीटा कॅसिनमध्ये A हिस्टेडाइन त्या साखळीत 67व्या स्थानावर आढळते. आणि पेशींच्या अभ्यासात असे आढळून आले की प्रोटीन तोडणारे पाचक एन्झाईम हे बीटा कॅसिनशी त्या ठिकाणी तंतोतंत संवाद साधतात. त्यामुळे A1 आणि A2 बीटा कॅसिन प्रोटीनवर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया होते आणि 7 अॅमिनो ॲसिड्स पेप्टाइड आणि BCM7 म्हणजे बीटा कॅसोमॉर्फिन 7 त्या एन्झाईमद्वारे A1 बीटा कॅसिन प्रोटीनपासून दूर केले जाऊ शकते, परंतु एन्झाईम त्या ठिकाणी A2 प्रोटीनला कापू शकत नाही. त्यामुळे A2 प्रोटीनपासून BCM7 हे तयार होत नाही
आणि मानवांमधील जो अभ्यास केला गेला त्यात असे आढळून आले की BCM7 मानवी पाचन तंत्रात तयार होत नाही. आणि काही स्टडीमध्ये आपल्याला असं दिसून आलं की A1 दुधापासून जो कॅसिनचा भाग विघटन होतो तो हिस्टाडाइन सोडतो आणि त्या हिस्टाडाइनमुळे हिस्टामाइन आणि मॉर्फिन असे 2 घटक तयार होतात. आणि हिस्टामाइन हे आपल्या शरीरावर ॲलर्जीची प्रक्रिया निर्माण करते, तर मॉर्फिन हे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती परिणाम करते. आणि A1 दुधात BCM7 ची पातळी ही A2 दुधापेक्षा 4 पटीने जास्त असते. आणि BCM7 हे A1 दुधाचे पचन झाल्यावरती इन्फ्लामेटरी घटक तयार करते. त्यामुळे जे अपरिपक्व गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक आहेत, स्पेशली लहान मुलांमध्ये जे असतात, त्यामध्ये BCM7 हे शोषून घेतले जातात. तर प्रौढ लोकांमध्ये आतड्यांसंबंधित ब्रश बॉर्डरवरती काही स्थानिक पातळीवर जैविक ॲक्टिव्हिटी होतात. आणि या A1 दुधाचे जर तुम्ही सेवन केले तर काही स्टडीजमध्ये एपिडेमिओलॉजिकल पुरावे असा दावा करतात की A1 दुधाचे सेवन केल्यावरती तुम्हाला टाईप A मधुमेह होऊ शकतो किंवा कोरोनरी हृदयरोग, आर्टेरिओस्क्लेरोसिस, सडन इन्फंट डेथ सिंड्रोम, ऑटिझम, स्किझोफ्रेनिया यांसारखे आजार होतात. पण एकंदरीत जर पाहायला गेलं तर या A1 आणि A2 दुधाच्या थेरीजमध्ये खूप मतभेद आहेत. कारण काही एक्सपर्ट असं बोलतात की ह्या गोष्टी ज्या आहेत ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पुरावे नाहीत. आणि तसं जर पाहायला गेलं तर A1 आणि A2 दुधामध्ये लॅक्टोजचे प्रमाण हे समान असतं. परंतु काही लोकांना A2 दुधाचे सेवन केल्यावर ओटीपोटावर कमी सूज किंवा पूर्णपणाची जी भावना असते ती येत नाही. आणि म्हणून सध्या A2 दूध हे नियमित A1 दुधापेक्षा आरोग्यदायी पर्याय मानलं जातं. आणि उपलब्धतेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर A1 आणि A2 दूध हे दोन्हीही आपल्याला सहज उपलब्ध आहेत. कोणत्याही तुम्ही सुपरमार्केट किंवा ग्रॉसरी स्टोअर्समध्ये गेला तर तुम्हाला दोन्ही दूध मिळतात. पण A1 आणि A2 दुधामध्ये हा जो फरक आहे तो नक्की कशामुळे असावा हा विचार तुम्ही नक्कीच केला असेल. तर दूध A1 आहे की A2 आहे हे दूध कोणत्या गायीपासून आलं याच्यावर अवलंबून असतं. हे जाणून घेण्यासाठी अगोदर आपण दूध उत्पादनाला चालना कशी मिळाली हे पाहूयात. खरं तर दूध क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी देशात 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड सुरू करण्यात आलं. आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश दूध उत्पादन वाढवणे, ग्रामीण उत्पादनाला चालना देणे आणि ग्राहकांना वाजवी मूल्य प्रदान करणे हा होता. या उद्देशासाठी विदेशी संकरित प्रजाती आणि युरोपियन प्रजातींच्या आयातीसह क्रॉस प्रजनन पद्धती वापरली गेली. त्यामुळे भारतात देशी गायींचा तुटवडा निर्माण झाला. पण तुम्हाला माहीत आहे का की देशी गायींनी तयार केलेले जे दूध असतं ते अतिशय पौष्टिक आणि दीर्घकाळी परिणाम करणारं असतं. आणि देशी गायी, म्हशी, विदेशी गायी यावरील जो प्राथमिक अभ्यासातून असं आढळून आलं की विदेशी गुरांमध्ये A1 जास्त प्रमाणात आढळते, तर भारतीय मूळ गाय आणि म्हशींमध्ये फक्त A2 असते. आणि त्यामुळे तो एक दुधाचा सुरक्षित स्रोत आहे. पाहायला गेलं तर सरासरी 70% अधिक देशी गाय म्हणजेच गीर, सेहवाल, नागोरी, थारपारकर, राठी, श्वेत कपिला यांसारख्या अजून काही देशी गाय प्रामुख्याने A2 प्रोटीन असलेले दूध तयार करतात. तर HF, ब्राऊन स्विस, गन्से आणि आयशायर या विदेशी गायी ह्या 46 ते 70% A1 आणि A2 प्रोटीन असलेले दूध तयार करतात. तर एकंदरीत तुम्हाला हे समजलं असेल की आपल्याला देशी गायीपासून A2 दूध मिळतं तर विदेशी गायींपासून A1 दूध मिळतं. पण आपल्याला देशी गायीपासून एवढं पौष्टिक दूध का मिळतं ह्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात. देशी गायीच्या पाठीवर एक कुबडीसारखा प्रकार असतो जो तुम्हाला विदेशी गायींमध्ये दिसत नाही. विदेशी गायींची पाठ ही पूर्ण सपाट असते आणि त्याच्यामुळे मणक्यातून चालणाऱ्या त्यांच्या कुबड्यांवर स्थित सौर्य नाडीच्या मदतीने सूर्याची ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते. आणि त्यांच्याकडे एक अद्वितीय रंग आणि वक्र बॅकलाईन असते. आणि देशी गायींच्या पाठीवर असलेली सूर्यकेतू मज्जातंतू हे सूर्यप्रकाश आणि वातावरणातील सर्व सकारात्मक ऊर्जा, औषधी ऊर्जा हे शोषून घेतात. आणि त्यामुळे अधिक पौष्टिक दूध, शेण आणि मूत्र आपल्याला मिळतं. आणि त्यामुळे देशी गायींपासून आपल्याला उच्च दर्जाचं दूध मिळतं ज्यामध्ये मनुष्याचे भावनिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक कल्याण वाढवण्याची क्षमता असते. आता जे लोक म्हशीचं दूध सेवन करतात त्यांना हा प्रश्न पडला असेल की मग म्हशीच्या दुधाचं काय, ते A1 आहे की A2 आहे. तर म्हशीच्या 4 वेगवेगळ्या जातींच्या एकूण 657 म्हशींचे जिनोटाईप केले गेले आणि सर्व प्राण्यांनी A2 जिनोटाईप धारण केले. म्हणजेच म्हशीच्या प्रजातींमध्ये अलील A1 हा अस्तित्वात नाही. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या मुर्रा, जाफराबादी, नागपुरी, निली रावी, सुरती, मेहसाणा
अशा म्हशींचे सर्व दुग्धजन्य पदार्थ हे नैसर्गिकरित्या A2 असतात. हा परिणाम म्हशींच्या दुधापासून बनवलेल्या उत्पादनामध्ये पण मूल्य वाढवतो. तर आता तुम्हाला A1 आणि A2 दुधामधला फरक समजला असेल, तसेच दुधाच्या कोणत्या प्रकारचे प्रोटीन आढळतात आणि कोणते दूध संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात तयार होतं आणि सेवन केलं जातं, हेही तुम्हाला समजलं असेल. आपल्या देशी गायी आणि म्हशी ह्या A2 दूध देतात. जगभरात A1 आणि A2 वरून भरपूर वाद सुरू आहेत, पण शेवटी तुम्ही कोणतं दूध प्यायचं ही तुमची निवड आहे आणि हे आपल्या वैयक्तिक प्राधान्यांवरती डिपेंड करतं. त्यामुळे योग्य निवड करा, दूध प्या आणि स्वस्थ राहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.